चेंडू दे तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी काळे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपल्या शुभ हस्ते सूरज कनोजा याला सन्मानित करायचंय। 12 चेंडू हाताळताना 12 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले। जाऊया मैदानात, एक मोठी लढत आपल्या डोळ्यासमोर। सोमनाथ बोचा लीड ऑन बॉलिंग मार्क द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी, सामना करेल फलंदाज। पहिला चेंडू सुंदर फटका, क्षेत्ररक्षक धावतो चांगल्या पद्धतीनं, अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण। नक्कीच या क्षेत्ररक्षक आला व्हायला पाहिजे, कारण खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण बघायला मिळालं। नितेश नाडगे आणि त्याच्या साथीनं आपण फक्त नाश्ता गेंडवर बघू शकाल दशरथ आणि नितेश नाडगे इज ऑन बॅटिंग स्टान्स आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल सोमनाथ बोचल। चांगला चेंडू, दर्जेदार चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय, कारण अच्छे गेंदों का सन्मान करो और बुरे गेंदों का समाचार ले लो। हे चांगल्या पद्धतीने आपल्याला क्रिकेट बघायला मिळतंय सोमनाथ नडगे याच्याकडनं, कारण पहिला चेंडू फेस करताना 2 धावा कुठून काढला, दुसरा चेंडू निर्धाव। मात्र सोमनाथ बोचल जेवढी तारीफ करावं तेवढी कमीच म्हणावी लागेल। पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्ह, चेंडू निघून जाईल, दन दन करी सीमा पार, चौकार। 4 धावा, त्या 4 धावेने धावपळ सरसवलं जाईल तब्बल 6 या धावसंख्येवर। 6 धावा धावलकार लागल्या गेल्या। सोमनाथ बोचल एक अनुभव संपन्न असलेला असा गोलंदाज, अनेक वर्ष त्याने क्रिकेट खेळलंय। तो सोमनाथ बोचल अनेक ऊन पावसाले क्रिकेट मधले त्यांनी चढ उतार बघितलेत। तो सोमनाथ बोचल आता कम करावं लागेल। 3 चेंडू हाताळताना 6 धावा खर्च झाल्या, येणारा 4था चेंडू। पुन्हा एकदा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण। प्रेक्षक राजा आपला काम धंदा सोडून इथपर्यंत जे सामने बघायला आलाय ना, तर नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूंकडून आपल्याला बघायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण, येणारा पुढील चेंडू। पुन्हा एकदा चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका, क्षेत्ररक्षण होईल। एकदा आपण पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सुंदर अप्रतिम सुंदर रनिंग बिटवीन द विकेट। 2 खेळाडूंमधील तालतम्य बघायला मिळालं, हे दोघांमधील कोऑर्डिनेशन बघायला मिळालं आणि चपलाईने या 2 धावा पडून पूर्ण केल्या। या 2 धावेने धावलकडे सरसावलं गेलंय 8 ही धावसंख्या। प्रत्येक एका धावेचं महत्व जाणलं जाते। फलंदाजी करणारा जेडी फायटर्स या संघाकडनं मात्र नक्कीच वरुण राजा बरसेल की काय बघायचंय। मात्र वरुण राजा बरसो ना बरसो, मात्र फलंदाजी करणारा संघ इथे बाद माघारी परतावं लागेल। नितेश नाडगे बॅक टू डगआउट्स, आपल्या इनिंग संपुष्टात आली। आणि लगेच एक नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, हितेश पारधी। सावरोली या गावाकडनं बिलॉंग करतोय। आज वर्णी लागली गेली टीम जेडी फायटर्स या संघाकडनं। आता मात्र एक नवीन फलंदाज हितेश पारधी। पहिलं षटक मार्गस्थ झालंय, दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय खोलेकर इज वन वाली मार्क। पहिल्या चेंडूला सामोरे जाईल,
चांगला चेंडू दर्जेदार अपील मात्र त्या अपील मध्ये उत्साह जास्त होता तो आत्मविश्वास पाहिजे होता तो आत्मविश्वास मात्र नाहीये केवळ उत्साह निर्धाव चेंडू संपला गेला दशरथ ब्राह्मणे प्रथमच स्ट्राईकला आलाय पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र तर नक्कीच आणि हितेश पारदेने जर 50 मारली तर सावरुली टीम कडनं 2000चं पारितोषिक मात्र धावलकर धावा लागल्या गेल्या 9 आणि 9 आकडा जर विचार केला गेला तर आदिवासी समाजाचा एक सन्मानाचा दिवस म्हणजे 9 जून जागतिक आदिवासी दिवस याला घोषित केलं माफ करा 9 ऑगस्ट हा एक सन्मानाचा दिवस आणि 9 आकडा आणि फलंदाज बाद आणि आमच्या समवेत जोडले जातील लाडक्या भोये सर धन्यवाद धन्यवाद दिनेश सरांचा जबरदस्त आवाज आपण ऐकत होता पावसाचं वातावरण थोडस निर्माण झालंय कारण गेल्या 15 दिवसापासून लगातार जर विचार केला तर मात्र पावसाचं वातावरण आहे कारण पाहायचं आहे आदेश कनोजा नेक्स्ट फलंदाज म्हणून येताना क्रीजवर एक उजवा हाताचा फलंदाज आहे ऑन क्रीज स्ट्राईक आहे आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अजय कोल्हेकर गोलंदाजी मार्कवर रॅटम राहुल द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना खेळलेला ड्राईव्ह केलं गेलंय चेंडूला मात्र समोर चेंडू खेळून काढलाय डीप कव्हर रिझनला चेंडू मात्र फिरून होताना आपण पाहतोय धाव संख्या ह्या वेळेला आहे 10 षटक क्रमांक पाहतोय दुसरं चेंडू टाकून झाले 4 पाहायचा आहे गोलंदाज पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर नक्कीच अजय कोल्हेकर स्ट्रायकर एंडला आहे दशरथ मेन फ्रॉम थोडीपाडा कुरुंचे ह्या गावातून गुड शॉट डान्सिंग डाऊन द ट्रॅक मारताना सुरेख फटका वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी आलाय चौकार दशरथच्या बॅट मधून 4 धावा सुरेख फटका आपण पाहतोय ह्या वेळेला नक्कीच चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर जीडी फायटर्स संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय तर दुसऱ्या बाजूने मात्र आरबी चॅलेंजर्स आपल्या तिसऱ्या मॅच मध्ये एक सामना जिंकलेत एक हार आहे ह्या वेळेला मात्र सफल झालाय फलंदाज थोडासा यॉर्क लाईनचा चेंडू मात्र ह्या ठिकाणी पाहतोय गोलंदाजाकडून फुलोर लेनचा चेंडू टाकला गेला चांगला फटका देखील आहे जीडी फायटर संघाची धाव संख्या आपण पाहतोय 15 वर आहे षटक क्रमांक दुसरं पूर्ण होताना पाहतोय 2 षटक टाकून झाली फक्त आतापर्यंत विचार केला तर मात्र 2 बॅट्समन आउट आहेत पाहायचं आहे आरबी चॅलेंजर्स संघाचा जर विचार केला ना तर मात्र मागच्या वर्षी जबरदस्त प्रदर्शन केलं गेलं होतं सुपर 4 मध्ये टीम दाखल झाली होती लगातार 2 वर्ष सुपर 4 मध्ये दाखल होणारी टीम म्हणून आरबी चॅलेंजर्स या टीम कडे पाहिलं जातं पाहायचं आहे आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर येताना संजय गायकवाड सर टीम ऑनर्स आहेत आरबी चॅलेंजर्स संघाचे सोमनाथ बोचर सर अँड संजय गायकवाड सर रॅटम ओव्हर द विकेट फुल टॉस प्रहार पाहायचा आहे थोडासा मिस टायमिंग फटका गुड टेकन बाय फिल्डर सुरेख झेल टिपलाय दशरथच्या रूपानं पाहायचा काय घडेल कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा आलाय मला वाटतं नो बॉल माय गॉड
ह्या ठिकाणी पंच नक्कीच मात्र लक्ष देताना आणि आदेश जाईल बॅक टू द पेबलर, कारण रनआउटच्या रूपानं फिल्डर बल्कि फलंदाज बाद होईल. नो बॉल आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नो बॉल आहे, क्षेत्ररक्षण रिस्ट्रिक्शनचा नो बॉल येताना आपण पाहतोय. रन आउट झालाय, धाव येणार नाही, कारण एक धाव आले ना की नाही, नाही फक्त नो बॉलची रन आहे. यस, कारण नो बॉलचीच धाव या ठिकाणी जोडली जाईल. आदेश थोडासा बदनशीब आहे, कारण की ह्या वेळेला एकच रन असेल नो बॉलचा. त्यानंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 16 आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं तेजस मेरे. मेन फ्रॉम हातमे ह्या गावातून येणारा तेजस मेरे नावाचा खेळाडू दोन स्ट्रायकर एंडला सज्ज होताना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर दसरथ आहे, झेल पकडला गेला, परंतु आपण पाहतोय की फ्री हिटचा बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी मिस्टर संजय गायकवाड सरांकडून भन्नाट वेगाचा चेंडू टाकताना निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगल्या लेंथवर मात्र चेंडू टिप्पा घेताना थोडासा बाउन्स प्राप्त करताना विकेट कीपर कडे जाताना आपण पाहतोय. रॅटम ओव्हर द विकेट खेळलेला लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, दोन्ही फलंदाज एकाच एंडला आपण पाहतोय. थोडासा दोन स्ट्रायकर एंड वर आला असता तर कदाचित एक धावबाद फलंदाज झाला असता. असो सुरक्षित आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा. तेजस मेरे स्ट्रायकर एंड वर आहे. चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल, कारण जेडी फायटर संघाची धाव संख्या जर पाहिली तर 17 वर आहे. तिसरं षटक चेंडू टाकून झाले फक्त दोनच चेंडू ह्या षटकामध्ये टाकून झाले. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर राखून द विकेट. शटअप गुडलिन पद्धतीचा चेंडू मात्र कट केला गेला. सुरेख फटका आहे. चेंडू मात्र डीप पॉइंट रिझर्व मध्ये जाताना पाहतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही खेळाडूंकडून आपण पाहतोय. तालमेल खूप चांगलं मात्र या ठिकाणी पाहतोय. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. तब्बल धावसंख्या लागते ती मात्र 19. जेडी फायटर्स संघाची 19 धावसंख्या. 2 गडी बाद झाले. तेजस मेरे नावाचा फलंदाज आहे स्ट्रायकर एंडवर. हातने ह्या गावातून ह्या ठिकाणी खेळताना आपण पाहतो जेडी फायटर्स संघासाठी. गोलंदाजी मार्कवर संजय गायकवाड. आतापर्यंत ह्या षटकात सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगल्या लेनचा चेंडू मात्र ड्राईव्ह केलं गेलंय. डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाताना राहुल ह्या लोकल बॉयला आपण पाहतोय. भावरपाडा गावातून असणारा हा खेळाडू शॉट पॉइंट रिझनला सुरेख फिल्डिंग करताना आपण पाहतोय. राहुल भावर कडून धावसंख्या 20 वर आहे. आतापर्यंत चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आदिवासी प्रीमियर लीग विक्रमगड तालुका खेळलेला सुरेख फटका लेफ्ट हँडर बॅट्समनच्या कडून आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीची फिल्डिंग ऑन साइडला. सीमा रेषेवर चेंडू मात्र अडवला गेला. बिग थ्रो देखील पाहतोय. षटक ह्या ठिकाणी 1 बॉलचं बाकी आहे, कारण शेवटचा बॉल आहे. धावसंख्या ह्या ठिकाणी 21 ऑन द बोर्ड लागते. 21 अशी धावसंख्या जोडली गेली. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ट्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. ओव्हर पिच बॉल, चांगला फटका आहे. ह्या वेळेला पाहायचं आहे ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव येईल, कारण थ्रो स्टंपवर आपण पाहतोय आणि त्याच कारणाने एक एक्स्ट्रा धाव. षटक पूर्ण. 3 षटकांनंतर 2 गडी बाद झाले. 23 धावसंख्या.
सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जर कोणाला जेवायचं असेल तर आपल्याकडे जेवणाची व्यवस्था आहे. तर जे कोणी प्रेक्षक मायबाप जेवणासाठी जायचं आहे सर्वांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे की तुमच्यासाठी देखील जेवणाची व्यवस्था आहे. भावरपाडा साईडनं आपण जा तिकडे जेवणाची व्यवस्था केलेली आहे. ज्यांना जेवायचं असेल त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की जेवणाची सोय देखील आहे. तर प्लीज विनंती आहे की आपण जायचं आहे जेवणासाठी. बाईचा इशारा पंचांकडून येताना यास आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जेडी फायटर्स बनाम विपक्षी टीम अशा दोन टीम मध्ये आरबी चॅलेंजर्स संघाविरोधात जेडी फायटर्स संघाची धाव संख्या आपण पाहतोय या वेळेला 24 वर आहे. 24 रन्स. तेजस मेरे स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओ वाह काय फटका आहे, ब्रँडेड फटका. तेजस मेरेच्या बॅट मधून आलाय एक ब्रँडेड षटकार. मेन फ्रॉम हातने ह्या गावातून APL च्या ग्राउंड वर येताना आपण पाहतोय सुरेख फलंदाजी करताना दाखवून देताना की जेडी फायटर्स टीम मध्ये कशासाठी घेतलंय. एक चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी त्याला देखील त्याच्या टीम मध्ये त्या ठिकाणी जागा आपण पाहतोय. वाईट बॉल थोडासा आउट ऑफ द स्टंपचा चेंडू दूर निघून जाताना पंच मात्र आमच्या दिशेने वळताना पाहतोय. वाईटच्या रूपानं एक धाव. धाव संख्या जर पाहिली तर 31 आहे. पावसाचं वातावरण देखील आपण पाहू शकाल ग्राउंडवर. ओ गुड बॉल थोडासा उचली घेणारा बॉल आपण पाहतो राहुलच्या समोरून थोडासा दूर जाताना सिंगल धाव आली. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. तब्बल विचार केला तर धाव संख्याचा 32 वर आहे. चौथं षटक सुरू आहे आणि चौथ्या षटकामध्ये 3 बॉल्स टाकून झाले. दशरथ बामणे स्ट्रायकर एंडवर. चांगलं क्रिकेट आपण पाहतो या दशरथ बामणेकडून. कदमों का उपयोग ह्या वेळेला स्टेप आउट केला गेला. सुरेख चेंडू मात्र टिप्पा घेतल्यानंतर थोडासा चेंडू जलद गतीने विकेट किपरच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना धाव संख्या रोखली गेली ती 32 वर आहे. 3 गडी बाद झाले. 32 धाव संख्या. जेडी फायटर्स संघाची चौथं षटक मार्गस्थ आपण पाहतोय. पुनश्च एकदा ओव्हर द विकेट. ह्या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडू हवेत आहे. ओ गुड फिल्डिंग. सुरेख झेल. मोहित भावर मेन फ्रॉम भावरपाडा सुरेख क्षेत्ररक्षण करताना झेल टिपलाय. धाव संख्या आपण पाहतोय ती 32 वर आहे. चौथा गडी बाद झालाय. एक बॉल आहे. बिग मॅन जेडी फायटर संघाचा अंकित नाईक आयकॉन प्लेअर ऑन द क्रीज येताना ग्राउंड वर पाहायचा आहे. अंकित नाईक कमालीचं क्रिकेट मागच्या मॅच मध्ये खेळून दाखवलं होतं आणि ज्या पद्धतीने 60 धावा मात्र 4 षटकांमध्ये चेस केल्या होत्या तोच अंकित नाईक येताना ग्राउंड वर. अंकित नाईक मेन फ्रॉम कुर्जे धोडीपाडा हा संघासाठी घरेलू क्रिकेट खेळणारा हा खेळाडू सज्ज होताना आयकॉन प्लेअर म्हणून जीडी फायटर संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहतो. रॅट अप ओव्हर द विकेट. शॉट ऑफ प्लेन पद्धतीचा चेंडू पहिल्याच बॉलवर फटका फसलाय. ओ पायच आहे. ओ माय गॉड. सोपा झेल सुटलाय. जीवनदान भेट अंकित नाईकला. ट्राय केले मला वाटतं अडवलाय बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना. ओ क्या बात है. अंकित नाईक
कमालीचा फलंदाज पहिल्याच बॉलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला एफर्ट. एक धाव आली शेवटच्या बॉलला. धाव संख्या आपण पाहतोय 33 वर आगे. यास गोलंदाजी मार्कवर बेस्ट बनाम बेस्ट, बेहतर बनाम बेहतर, जबरदस्त बनाम जबरदस्त गोलंदाज सोमनाथ बोचल सर राहुल द विकेट. ओ माय गॉड, इंटरेस्टिंग, व्हाट अ ब्यूटीफुल डिलीवरी बाय सोमनाथ बोचल सर. एक्सलेंट बॉलिंग, कमाल की गेंद टिप्पा खाने के साथ गति से अंदर की तरफ आ रही थी और जिसको अंकित नाईक ने खेला, लेकिन गेंद हवा में काफी देर तक नजर आ रही थी. नक्कीच पाहतोय धाव संख्या आगामीने जर पाहिली तर 35 वर आगे. पहिल्याच चेंडूवर 2 धावा. चेंडू हवेत होता, थोडासा दूर आपण पाहतोय. जाऊन सलाम मशवरा देण्याचा प्रयत्न दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. तेजस मेरे हा खेळाडू सज्ज होताना दोन स्ट्रायकर एंडवर आहे, तर स्ट्राईकला अंकित नाईक मात्र डावखुरे हातानं. हेलिकॉप्टर उडवला गेला अंकित नाईकच्या बॅट मधून. 6 धावा, षटकार, डेंजरस फटका. मिस्टर अंकित नाईकच्या बॅट मधून षटकार. जीडी फायटर्स टीमचा आयकॉन प्लेअर षटकारांची या ठिकाणी बरसात करताना यास प्रेक्षक दर्शक हर्ष उल्हासाचं वातावरण निर्माण होताना पाहायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बोचल सर फुलटॉस स्वीप केलं गेलंय. खोटा टेक बट तमाशा टेकच्या पद्धतीने चेंडू खेळून काढलाय स्कारलेट रिझनला. फिल्डिंग चांगली होताना पाहतोय. सिंगल धाव अंकित नाईकच्या नावावर होईल. धाव संख्या जीडी फायटर संघाची 1 ने पुढे सरकेल. 42 धावा ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 5 वर 3 बॉलचा खेळ घ्या षटकात झालाय. तेजस मेरे आता मात्र स्ट्रायकर एंडवर, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सोमनाथ बोचल सरांना. मेन फ्रॉम आंबिवली संघासाठी घरेलू क्रिकेट हाताळणारा हा गोलंदाज. 1 धाव आले. नक्कीच पाहायचं आहे. गुड फिल्डिंग, सुरेख क्षेत्ररक्षण, डीप कव्हर पॉइंटला. एकच धाव. धाव संख्या जर पाहिली ना तर आपण पाहतोय 43 वर आहे. अंकित नाईक येता येताच प्रहार केले गेले आणि मोठे प्रहार आपण अंकित नाईकच्या बॅट मधून पाहतोय. एक चांगला षटकार देखील आलाय. सुरेख बॉल, एक्सलेंट डिलिव्हरी. लेग स्टंपच्या बाहेर मात्र पिच होताना चेंडू आपण पाहतोय. ह्या षटकाचे अद्याप विचार केला तर मात्र 1 बॉल आहे. शेवटचा बॉल आपण पाहतोय ह्या षटकात. चांगलं कमबॅक. दुसऱ्या बॉलवर षटकार गेला. त्यानंतर सोमनाथ सरांची वापसी आपण पाहतो. राहुल द विकेट गोलंदाजी मार्कवर. सुरेख बॉल, पायचा बॅट कट. या ठिकाणी नक्कीच एज लागताना सिंगल धाव अंकितच्या नावावर. षटक पूर्ण होताना आपण पाहतोय 5 षटकांनंतर धाव संख्या आहे 44. 44 रन्स 5 ओव्हर्स. थोडीशी घाई करायची आहे कारण अद्याप 2 मॅच पुढे बाकी आहेत.
सकाळी एक गोगल हरवला होता, तो कुणाचा आहे? इकडे एक गोगल सापडलेला आहे. अरे या चेक करायचा आहे. रावते सर, चंद्रकांत रावते सर. तर धावसंख्या आपण पाहतोय की 45 आहे. ऋषिकेश तरे मात्र गोलंदाजी मार्कवर येताना मेन फ्रॉम भोपोली गावातून राखून द विकेट. फुलटाच चेंडू आणि पायचा घे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अंकित नाईक पायचा डेंजर एंडला येताना व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. खूप चांगला या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स पाहतोय अंकित कडून. आज खास करून अंकितचा विचार केला तर काय जबरदस्त कमालीचे फटके त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. मैदानावर येतानाच मोठे फटके दाखवले गेले. धावसंख्या 47 वर आहे. 6वं षटक मार्गस्थ. गुड बॉल सुरेख डिलिव्हरी. एक्सलेंट चेंडू टाकला गेलाय. फ्लॅटेड बॉल. ह्या वेळेला मात्र तेजस मेरेला चकून जाणारा हा चेंडू. चांगलं कमबॅक ऋषिकेश तरीकडून पाहतोय. राहुल द विकेट. फटका तर आहे परंतु फिल्डर देखील आहे बाउंड्री लाईनवर. मोहित भावर चांगले क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाईनवर. धावसंख्या आपण पाहतोय 48-48. 6व्या षटकाचे 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले ते स्ट्रायकर एंडला. पुन्हा एकदा अंकित नाईक येताना मेन फ्रॉम कुर्जे थोडी पाडा. राऊंड द विकेट. आउट ऑफ द स्टंप. बॉल वाईट. पंचांचा इशारा येताना की अतिरिक्त धाव आहे. एकने धावसंख्या पुढे सरकेल. तब्बल धावसंख्येचा विचार केला तर मात्र 49 वर आहे. 6वं षटक आपण पाहतोय. 6व्या षटकामध्ये विचार केला तर फक्त 2 बॉलचा खेळ बाकी. राहुल द विकेट. स्लोर वन धीमे गतीचा चेंडू टाकलाय. गुड वापसी करताना आपण पाहतोय नक्कीच गोलंदाज ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली. चांगली गोलंदाजी करताना अंकित नाईकला मात्र रोखले गेले. ह्या षटकामध्ये आपण पाहतोय राहुल द विकेट गोलंदाज. हो स्लोर वन. चेंज ऑफ द पेस. गतीपासून रोखलं गेलंय आणि अंकित नाईक सारख्या फलंदाजाला मात्र रोखलं गेलंय. सुरेख गोलंदाजी ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली यांच्याकडून पाहिले. धावसंख्या आपण पाहतोय 49. 6 ओव्हर्स 49 धावा. शेवटच्या 2 ओव्हर्स आहेत. तेजस मेरे अंकित नाईकची जोडी ग्राउंड वर आहे. गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज पाहायचा आहे. कोण असेल? अजय कोल्हेकर गोलंदाजी मार्क वर येताना पाहायचा आहे. तेजस मेरे समोर मात्र सज्ज होताना राहुल द स्टंप. यॉर्क पद्धतीचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू सीमारेषे समोर वाचवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहतोय अंकित नाईक. अपील होताना पाहतोय. नॉट आउटचा इशारा पंचांकडून. 2 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्येला थोडासा वेग निर्माण होताना तब्बल 51 जीडी फायटर संघाची धावसंख्या आपण मात्र पाहतोय. 7व्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिलाच बॉल अजय कोल्हेकर 2 धावेसाठी पहिल्या बॉलला खेळून काढलं होतं तेजस मेरे ह्या फलंदाजाने. राहुल द विकेट. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पाहायचा आहे. वाईट आहे. अंकित स्ट्राईक वर जाण्यासाठी उत्सुक आहे परंतु पाहायचं आहे. आतापर्यंत तरी रोखलं गेलंय. धावसंख्या जर पाहिली तर मात्र 52 आहे. ह्या षटकात पहिलाच बॉल खेळून काढलाय. दुसरा बॉल राहुल द विकेट. त्याच दिशेनं पुन्हा एकदा वाईट आहे. ऍक्शन रिप्ले मात्र या ठिकाणी येताना गोलंदाजाकडून. दुसरा चेंडू अतिरिक्त. अजय कोल्हेकर ह्या गोलंदाजाचा.
धावसंख्या 53 आहे. 53 धावा आपण पाहतोय. राहुल द विकेट. या पद्धतीचा चेंडू सुरेख डिलिव्हरी आहे. आता मात्र सिंगल षटकार ऑन साइडला फिल्डर येताना आपण पाहतो. रोखलं गेलंय चेंडूला. धाव एकच येईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. तब्बल विचार केला तर धावा आहेत 54. 54 धावसंख्या जोडली गेले. षटक क्रमांक 7 अंकित नाईक. बॅट ह्या ठिकाणी थोडीशी खाली लागताना बॅटच्या बॉल. ओ तेजस जर थांबला नसता तर कदाचित धाव झाली असती. तर तेजसच्या रूपानं फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 55. 7वं षटक. वापसी खूप चांगल्या पद्धतीची आपण पाहतोय. आरबी चॅलेंजर्स संघाकडून खास करून जे षटक हाताळलं गेलं ऋषिकेश तरे याच्याकडून खूप चांगलं ॲक्युरेट षटक टाकलं. कमी धावेचं षटक टाकलं गेलं आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक आपण आरबी चॅलेंजर्स संघाकडून पाहतोय. कारण सुरुवातीला 5 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगली वापसी करताना गोलंदाजी. मार्कर फुल केलं गेलंय चेंडूला. फिल्डर आहे तिकडे पाहायचं आहे मोहित भाबर. चेंडूच्या पाठलाग करण्यासाठी याच बॉडी लाईनच्या बाहेर जाताना चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. अंकित नाईकच्या बॅट मधून चौकार येताना धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. जीडी फायटर संघाची धावसंख्या 4 ने 59 वर आहे. 7वं षटक बॉल झाले. 7व्या षटकाचे 4. शेवटची 2 बॉल खेळण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा अंकित नाईक. आतापर्यंत या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग अंकित नाईककडून आपण पाहतोय. एच बॅटची उपरी भाग लागताना सिंगल धावेसाठी गुड बाउन्सर. पटकी हुई गेंद ह्या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा बॉल गोलंदाजाकडून. धावसंख्या मात्र आहे 60 वर आणि षटकाचा शेवटचा बॉल 7व्या षटकात. प्रेमचंद्र कोम आपण जिथे कुठे असाल तिथून मात्र हेलिकॉप्टर शॉट. 6 धावा. काय फटका आहे. प्रेमचंद्र कोम आपण स्टेज कडे घ्या. प्रतीक चौधरी यांच्याशी मुलाखत करायची आहे. कमालीचा षटकार. काय जबरदस्त षटकार उडवला राहुल सुतारच्या बॅट मधून. मेन फ्रॉम बोरांडे ह्या परिसरातला हा मात्र खेळाडू आपण पाहतोय. राहुल सुतार. काय कमालीचा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. दमदार षटकार आपण पाहतोय. शेवटची ओव्हर ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोकोली. गोलंदाजी मार्कवर आलाय. राहुल स्टाम्स गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल ह्या षटकाचा आहेच लागताना विकेटच्या पाठीमागे निघून गेलाय. बॉल बॉडी लाईनच्या समोर जाताना आपण पाहतोय. याच बॉडी लाईनच्या आतमध्ये रोखलं की काय. पाहायचा 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट. यस व्हेरी गुड. काय कमालीचं तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. 3 धावा जोडल्या गेल्या पहिल्याच बॉलवरती. 3 धावा. धावसंख्या आपण पाहतोय 69. विचार केला तर अद्याप 5 बॉल ह्या षटकामध्ये शेष आहेत. स्ट्रायकर एंडवर राहुल सुतार नावाचा फलंदाज बोरोंडा ह्या गावातून बिलॉंग करताना आपण पाहतो. राहुल द विकेट. स्लोअर वन. रफ्तार में कमी लेकिन बल्लेबाजी में कोई कमी नहीं है. लाजवाब बैटिंग मिस्टर राहुल सुतार. डेंजरस फॉर्म में और डेंजरस अंदाज में दूसरा छक्का. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं जीडी फाइटर्स. डेब्यू सीजन में पहली बार ईपीएल में ये टीम उतरी है. लेकिन पहले के सीजन में दूसरी जीत तो नहीं कहा जा सकता, लेकिन दूसरे मैच में कमाल का प्रदर्शन करती हुई ये टीम
डाउन द विकेट, स्लोर वन, रफ्तार एक बार फिर से थोड़ी धीमी है, ऑन साइड में खेला, बेहतरीन फील्डिंग नजर आ रही है, एक रन केवल मिल सकती है। और इसी के साथ जीडी फाइटर्स टीम की रनों की संख्या की चर्चा करें तो इस समय 76 रन पर प्रवेश करती हुई, जबकि 3 बॉल इस ओवर की बाकी है। एक बार फिर से अंकित नाइक ओवर के अगली गेंद का सामना करने के लिए बेहतरीन स्ट्रोक, सीमा रेखा के बाहर, शानदार छक्का। मिस्टर अंकित नाइक, मेन फ्रॉम कुंजे धूड़ीपाड़ा गांव से बिलोंग करते हैं, शानदार बैटिंग करने का अंदाज और रनों की संख्या इसी के साथ पहुंचती हुई 82 रन्स पर हाईएस्ट रन संख्या की तरफ इस प्रतियोगिता की अगर बात करें तो अभी तक देखा जाए 83 रन सबसे ज्यादा रनों की संख्या है। क्या उस संख्या को पार करेगी ये टीम? लेकिन इस समय लगता नहीं कि पार कर पाएंगे क्योंकि आउट हो गए। अगर 2 रन और मिलते गए इस ओवर की बात करें तो लगभग 1 बॉल बाकी है, यानी अगर 2 रन और मिलते गए तो हाईएस्ट रन संख्या हो सकती है। लेकिन देखना पड़ेगा क्या कुछ कहानी होगी। नेक्स्ट बैट्समैन क्रीज पर विनोद गिम्भल, मेन फ्रॉम गिम्भल पाड़ा कुंजे गिम्भलपाड़ा गांव से बिलोंग करते गए। इस समय देखना पड़ेगा आखिरी बॉल और एक ही रन, यानी कि हाई स्कोर बनाने नहीं देंगे। ये आरबी चैलेंजर्स टीम ने रोक लिया है 83 रनों पर, 83 रनों पर रोक लिया है, यानी अब अंतर होगा 84 रनों का। क्या इस टोटल को चेस करेंगे और क्या इस टोटल को चेस करके एक शानदार जीत जिसको कहा जाता है वो आरबी चैलेंजर्स के खाते में होगी, या डेब्यू सीजन में खेलने वाली टीम जीडी फाइटर्स दूसरी जीत के साथ इस प्रतियोगिता में और बेहतर नजर आएगी। मिलते गए छोटे से ब्रेक के बाद। चला थोडीशी घाई करायची आहे, बॅट्समन या लगेच मैदानाच्या आतमध्ये।
तो देखना पड़ेगा। एक काफी मजबूत टारगेट, लगभग 84 रनों का लक्ष्य। तो दोनों टीम के लिए गुड लक। रुद्र रुद्र 11 वर्सेस आर्या 11 या दोन संघांना विनंती आहे त्यासाठी या कर्णधार आर्या आर्या 11 वर्सेस रुद्र 11 या दोन संघांनी कर्णधार पाठवायचे आहेत टॉस बॉक्स मध्ये। तर आता मात्र आपण जाऊया मॅच कडे। एक निर्णायक सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आदिवासी प्रीमियर लीग 5वं सीझन आपण पाहतोय आणि दुसरा दिवस एक निर्णायक 6वी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। आजच्या दिवसातली पाहायचं आहे आरबी चॅलेंजर्स बनाम जेडी फायटर्स अशा दोन संघांमध्ये जेडी फायटर्सने 73 धावा 83 धावा केल्या आणि नक्कीच आपण पाहतोय की 84 धावाचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू पहिला बॉल उडवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा। दमदार सुरुवात, ताबडतोड सुरुवात, मिस्टर अक्षय कांबळीच्या बॅट मधून षटकार। आंबिवली ह्या गावातून असणारा हा खेळाडू स्ट्रायकर एंडवर आहे। हवा देखील साथ देताना फलंदाजांना थोडी घाई करायची आहे कारण 2 मॅच बाकी आहेत पुढच्या। धावसंख्या आपण पाहतोय 6। ऑगोटचा शॉट चांगला फटका आहे घ्यावलेला चेंडू मात्र जाताना पाहतोय कव्हर पॉइंटला। तेजस मेरी त्या ठिकाणी आहे, चांगलं क्षेत्ररक्षण। धावसंख्या जर पाहिली तर मात्र 6 धावा। 2 चेंडूंचा खेळ झालाय, पहिल्याच बॉलवर षटकार आला इनिंगच्या। ओव्हर द विकेट दशरथ, चांगल्या प्रकारचा चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय। नक्कीच सिंगल धाव या ठिकाणी आपण पाहतोय। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, तब्बल विचार केला तर धावसंख्या 7 वर आहे। 3 बॉल 7 धावा। आतापर्यंत सुरेख क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर दशरथ बालकटी गोलंदाज फुल टॉस पद्धतीचा चेंडू टाकला गेला। सुरेख क्षेत्ररक्षण होताना पाहतोय। ओ यस, सुरेख क्षेत्ररक्षण शॉट मिड विकेट रिझन ला होताना पाहतोय। धावसंख्या आहे 8, 4 बॉल। जर विचार केला ना तर नक्कीच आपण पाहतोय की थोडासा मनोवैज्ञानिक प्रेशर आहे आरबी चॅलेंजर्स संघावर कारण तिसरी मॅच आहे, 1 जीत 1 हार असं समीकरण आहे स्पर्धेत। आता मात्र झेल आहे। अक्षय कांबळीच्या रूपानं पहिला गडी बाद होताना पाहतोय। नितेश नडगेच्या हातात जाताना आपण झेल पाहतोय। सुरेख कामगिरी जेडी फायटर्स संघाकडून आपण पाहतोय। चांगलं क्रिकेट देखील आहे। जेडी फायटर्स आपल्या डेब्यू सीझन मध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवताना, जबरदस्त क्रिकेट खेळताना आपण पाहतोय। संजय गायकवाड सर येताना ग्राउंड वर। 8 धावा आतापर्यंत पाहतोय। 1 गडी बाद झालाय। 84 धावेचा पाठलाग करणं आहे। संजय गायकवाड सर आले ते स्ट्रायकर एंडवर।
जागे तयार होताना स्ट्रायकर एंडवर सज्ज होताना पाहतोय दशरथ बामणे. शेवटचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. ओ गुड शॉट, सुरेख फटका, क्षेत्ररक्षण पाहायचा एक कमालीचा. ओ माय गॉड, रोखलं गेलंय चेंडूला मात्र आणि धाव रोखली गेले. तर धाव संख्या आहे 8. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येताना पाहतो. पहिल्या षटकात 8 धावा 1 गडी बाद. समीर वड गोलंदाजी मार्कवर येताना फ्रॉम सातखोर गावातून आहे. नक्कीच सातखोर संघासाठी घरेलू क्रिकेट ज्यांनी खेळलंय तोच समीर. एनव्हीसी सातखोर संघाचं प्रतिनिधित्व बरेच वर्ष क्रिकेट खेळलं गेलंय. पण आता मात्र आपण पाहतो की जीडी फायटर संघाचा गोलंदाज म्हणून संघात आहे समीर वड. एक चांगला गोलंदाज आहे, गती आहे, पायचा आहे. 8 धावा स्ट्रायकर एंडवर मिथुन बोचल आहे. ओव्हर द विकेट, फटका फसलाय. एकच धाव येईल की काय? थ्रो चुकीचा आपण पाहतो तेजस मेरेकडून. दुसरी धाव जोडली गेली. प्रयत्न होता रनआउटचा. नक्कीच धावा येतील. 2 धावसंख्या पुढे सरकेल 10 वर. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्यात. मिथून आपण पाहतोय आरबी चॅलेंजर्स संघाचं प्रतिनिधित्व करताना मेन फ्रॉम आंबिवली ह्या गावातून आहे. ओ वाह वाह जी वाह, क्या बात है. लेकिन ओ माय गॉड, काय झेल पकडला गेलाय. व्हॉट अ क्रिकेट. जीडी फायटर्स टीम फिल्डर काय कमालीचं क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. राहुल सुतारने झेल पकडलाय. काय कमालीचा झेल आहे राहुल सुतार कडून आपण पाहतोय. ब्युटिफुल, जबरदस्त झेल या ठिकाणी आपण पाहतोय राहुल कडून. एक चांगला फटका होता. त्यानंतर बाद होताना आपण पाहतोय धाव संख्या 10 आहे. दुसरा गडी बाद झालाय. दुसऱ्या षटकात आपण पाहतोय खेळ. दुसरा बॉल आणि त्या बॉलवर मात्र गडी बाद होताना नेक्स्ट बॅट्समन मात्र क्रीजच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय योगेश गावित. गोलंदाजी मार्कवर आहे समीर वड. पायचा आहे योगेश गावित मेन फ्रॉम वाकी ह्या गावातून आपण पाहतो. योगेश गावित वाकी संघासाठी घरेलू क्रिकेट ज्यांनी बरीच वर्ष खेळलंय तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 10 धाव संख्या आहे. समीर वड राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर. जॉर्क पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह केला गेला. सुरेख फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण घ्यावेला. थ्रो थोडासा आणि ड्रॉम येताना आपण पाहतो. सिंगल धाव जोडली गेली. धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 11 धावा 2 गडी बाद. आरबी चॅलेंजर्स संघाच्या तिसरा मुकाबला आहे. आरबी चॅलेंजर्स संघाचा आपण पाहतोय आतापर्यंत 2 सामने खेळले गेलेत आणि त्यामध्ये 1 जीत 1 हार. तर तिसरा मॅच मात्र पाहायचा आहे. निकाल आरबी चॅलेंजरच्या बाजूने लागेल की नाही. सुरेख बॉल समीर वड गोलंदाजी मार्कवर मेन फ्रॉम सातखोर ह्या गावचा हा खेळाडू. सुरेख मात्र गोलंदाजी करताना धाव संख्या पाहतोय ती 11. 4 बॉल आतापर्यंत टाकून झाले. सुरेख गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पुन्हा एकदा रट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस फटका सुरेख आहे. पॉवर प्ले अँड व्हेरी गुड शॉट मिस्टर संजय गायकवाड सरांच्या बॅट मधून चौकार. मिड विकेट बोर्डी लाईनच्या बाहेर. 4 धावा. धाव संख्या 4 ने पुढे सरकेल. तब्बल आपण पाहतो 15. आतापर्यंत 5 बॉल झाले. शेवटचा बॉल ह्या षटकाचा आहे.
पायचा घे शेवटचा बॉल सज्ज होईल पुढचे एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट अप ओव्हर द विकेट एकदा पुन्हा त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला थोडासा चेंडू मात्र सूरज उर्फ मोदी कडून दूर जाताना पाहतोय मेन फ्रॉम विठ्ठल नगर वेगलपाडा गावचा खेळाडू शॉटमिट विकेटला आहे खूप चांगली टीम जेडी फायटर्स आपण पाहतोय कारण खूप चांगले प्लेयर्स ह्या टीम मध्ये आपण पाहतोय धावसंख्या 16 वर आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत थोडी घाई करायची आहे 2 मॅच पुढे बाकी आहेत थोडीशी घाई करा अंकित नाईक गोलंदाजी मार्कवर आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी कुर्ची थोडीपाडा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्या मार्कवर आहे 16 धावसंख्या पाहतोय संजय गायकवाड सर ऑन द स्ट्राईक आतापर्यंत विचार केला तर मात्र 2 षटक 16 धावा आहेत करीब 8 की सरासरी आपण पाहतोय कमीत कमी विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 10 पेक्षा जास्त रणगतीने धावा जमाव्या लागतील कारण 84 धावांचा पाठलाग करायचा आहे 10.5 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल फुल टॉस आहे कॅमेरेला फटका थोडासा फसलाय गुड टेकन आदेश कनोजा मेन फ्रॉम उघानी खांड हा गावचा हा खेळाडू मात्र सुरेख फिल्डिंग करताना आपण पाहतोय झेल पकडलाय जेडी फायटर्स खूप चांगलं क्रिकेट दाखवताना मात्र बॅटिंग करताना खूप चांगली बॅटिंग केली त्यानंतर गोलंदाजी त्यानंतर फिल्डिंग आपण पाहतोय नवीन बॅट्समन थोडीशी घाई करायची आहे कारण 2 मॅच पुढे देखील बाकी आहेत तर फिल्डिंग साइड वाली टीम जीडी फायटर्स आपण आपापल्या जाग्यावर लगेच जायचं आहे विशाल गोंता मेन फ्रॉम वाकी ह्या गावातून क्रीज वर येताना आपण पाहतोय पायचा घे गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा अंकित नाईक टॉप ओव्हर द विकेट या वेळेला सुरेख चेंडू टाकला गेलाय कट करण्यामध्ये सफल फलंदाज हलूच मात्र पॉइंट डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडू खेळून काढला गेलाय एका धावेसाठी आपण पाहतोय फलंदाज छोर बदलताना तब्बल धावसंख्या जर पाहिली तर 17 वर आहे तिसरे षटक आहे 2 चेंडूंचा खेळ ह्या षटकामध्ये झाला योगेश स्ट्रायकर एंडला आहे नक्कीच थोडासा मनोवैज्ञानिक दबाव जो आहे हा मात्र आरबी चॅलेंजर्स संघावर आपण पाहतोय टॉप ओव्हर द विकेट पटकी हुबी गेंद पायचा आहे हो चेंडू हवेत गेलाय दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पूर्ण करताना दुसरी धाव तालमेल खूप चांगला दोन्ही फलंदाजांमध्ये चेंडू हवेत आपण पाहिला गेला होता थोडासा मात्र फिल्डर पासून दूर आपण पाहतोय धावसंख्या जर पाहिली तर मात्र 19 धावसंख्येवर आहे षटक तिसरं 3 बॉल झालेत ह्या षटकामध्ये खूप चांगलं क्रिकेट आदिवासी प्रीमियर लीग च्या रूपाने आपण पाहतोय ओव्हर द विकेट प्रहार चांगला आहे पायचा काय घडेल ओ षटकार
षटकार आलाय योगेशच्या बॅट मधून. मोठ्या फटक्यांची गरज आहे. बाउंड्रीच्या समोर मला वाटतं जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडेसे मागे बसायचं आहे. थोडे मागे सरका. 25 धावसंख्या आपण पाहतोय. योगेशच्या बॅट मधून षटकार. बाकी मेन फॉर्म. फटका फसलाय. आता मात्र फसलाय. तेजस मेहरे. गुड टेकन. जीडी फायटर्सचे सपोर्टर्स नक्कीच आपण पाहतोय डगआउट मध्ये खुश आहेत, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट जीडी फायटर्स कडून आपण पाहतोय ना, कमालीचा आहे. धावसंख्या 25 वर आहे. दुसऱ्या मॅच मध्ये एक बॉल आहे. 4 गडी बाद झालेत आरबी चॅलेंजर्स संघाचे. खूप मोठ्या प्रेशर मध्ये आपण पाहतोय टीम. ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली. ये देखना पड़ेगा इस टीम की उम्मीद जिसको कहा जाता है, ये उम्मीद की किरण जगाने वाला प्लेयर गए. और ये एक ऐसा खिलाड़ी जिसको कह सकते हैं ना कि आरबी चैलेंजर्स को अगर कोई इस मुकाबले में यहाँ से जीत दिला सकता है तो ये नाम और ये चेहरा निश्चित रूप से, क्योंकि इनके पास वो हुनर और वो काबिलियत तो है. देखना पड़ेगा. अंकित नायक राइट आर्म ओवर द विकेट. हल्की सी शॉट ऑफ गुड लेंथ गेंद आउट ऑफ द ऑफ स्टंप. बिल्कुल ऋषिकेश ने बिना किसी छेड़छाड़ के साथ जाने दिया. विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं और इसी के साथ ओवर की समाप्ति देखने को मिल रही है. 25 रन 3 ओवरों की समाप्ति पर 4 विकेट के नुकसान पर. और यहां से अभी भी सफर देखा जाए तो काफी कठिन दिखाई दे रहा है. 30 बॉल 59 रनों का लक्ष्य है. 5 ओवर 59 रनों का लक्ष्य है. 12 रन प्रति ओवर यहां से चलना होगा. और उसको बनाने के लिए जिसको कहा जा सकता है ना कि अब मात्र आपको कुछ अजीबो गरीब नहीं, लेकिन कम से कम कहा जा सकता है कि बड़े स्ट्रोक्स लगाने होंगे. ऐसे परिस्थितियों में देखना है आरबी चैलेंजर्स के बैट्समैन क्या करते हैं. लेकिन दूसरे छोर पर अगर देखा जाए तो दशरथ बामडे बॉलिंग क्रीज पर ओवर द विकेट. जी नहीं, यहाँ पर ये सही टाइमिंग नहीं है. और तेजस मेहरे के दस्तानों में एक और झटका. 5वां विकेट बैक टू द पेवेलियन जाता दिखाई पड़ रहा है. और आरबी चैलेंजर्स टीम की जो एक तरीके से कहानी है ना, वो लगातार बिगड़ती जा रही है. और एक के बाद एक उनके प्रारंभिक बल्लेबाज जो है ना वो आउट होकर के जा रहे हैं. और यहां से अब देखा जाए तो 59 रन बनाने पड़ेंगे. 29 बॉल 59 रनों की जरूरत. हालांकि जब तक क्रीज पर ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली का ये बल्लेबाज क्रीज पर है ना, तब तक शायद ही आरबी चैलेंजर्स टीम की उम्मीद वो कहते हैं ना कि किसी न किसी कोने में बरकरार गए, बाकी गए. लेकिन अगर सफल होना गए और अगर सफलताओं को पार करना गए तो यहाँ बेहतर खेलना होगा. धैर्य की परीक्षा जिसको कहा जाता है, अग्नि परीक्षा जिसको कहा जाता है, वो आरबी चैलेंजर्स के लिए अब मात्र सोमनाथ बोचल सर क्रीज में बल्लेबाजी करने के लिए अपील कर रहे थे. लेकिन जीने की कोई नुकसान नहीं है. विकेट के पीछे नितेश नड़गे मेन फ्रॉम सातपुर टीम के लिए घरेलू क्रिकेट खेलते हैं. काफी शानदार योगदान और अच्छा क्रिकेट जिसको कहा जाना चाहिए. एक बार फिर मात्र ओवर द विकेट. ये बॉल आउट ऑफ द स्टंप, कुछ कदम आगे निकले. व्हाइट बॉल के इसी के साथ टिप्पा खाने के साथ थोड़ी दूर चली गई थी. 1 रन मिल सकता है. रन संख्या की बात करें तो इसके साथ ही कुल रन संख्या 26 रन पर अब जा पहुंची गए.
सोमनाथ बोचल सर देखना पड़ेगा। लेकिन सबसे बड़ी बात की ऋषिकेश तरे को कितना स्ट्राइक्स मिलेगा। चेन्नई मुसीबतें बढ़ती जा रही है। स्विंग बॉलर दशरथ बामने चौथे ओवर में शानदार बॉलिंग कर रहे हैं। 3 बॉल बाकी, एक बार फिर मात्र बॉलिंग ट्रैक पर लेफ्ट आर्म ओवर द विकेट के साथ ही बिल्कुल आरबी चैलेंजर्स के लिए राह कठिन होती जा रही है। बिल्कुल जिसको कहा जा सकता है कि राह मुश्किल होती जा रही है। स्ट्राइक जिसको कहा जा सकता है कि ऋषिकेश ज्यादातर होना चाहिए। लेकिन जहां एक बार फिर से मिस हुई बॉल, फिर से विकेट कीपर के दस्तानों में दशरथ बामने शानदार बॉलिंग कर रहे हैं। आखिरी बॉल रन संख्या की बात करें तो इस समय 26 रन पर गए और बल्कि चौथे ओवर में आखिरी गेंद बची है और एकदम से हटने ओ जी नहीं, हो दशरथ बामने केवल 1 रन इस ओवर में खर्चा। हो 24 बॉल और अंतर जो है ना 24 बॉल पर सामान्य आदरणीय दिनेशजी भोई मेजर मेन फ्रॉम गावितपाडा यांचं आगमन झालेलं आहे। मी विनंती करेन मंचावर यायचं आहे। मेन फ्रॉम गावितपाडा दिनेशजी भोई मेजर आपण पाहतोय ह्या स्पर्धेत ट्रॉफ्या त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। खूप चांगलं सहकार्य ह्या स्पर्धेला दिनेशजी भोई मेजर यांच्याकडून लाभलंय। त्यांच्यासोबत सामान्य प्रकाशजी गावित देखील येताना आपण पाहतो। मेन फ्रॉम गावितपाडा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे। थोडीशी घाई करायची आहे। दिनेश भोई मेजर मंचावर येताना आपण पाहतो। मेन फ्रॉम गावितपाडा खूप चांगलं सहकार्य ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। ट्रॉफ्या मात्र पुरस्कृत केल्या गेल्यात ह्या स्पर्धेसाठी, त्यांच्याकडून देण्यात आल्या। धन्यवाद। तर धावसंख्या आपण पाहतोय 26 आहे। चौबीस बॉल 58 रनों की जरूरत। क्या इस खेल में कोई नाटकीय परिवर्तन और क्या इस मुकाबले में कोई नाटकीय परिवर्तन हो सकता है? क्योंकि क्रिकेट दुनिया का वो खेल है, इसमें नाटकीय परिवर्तन कभी भी आ सकते हैं और जिसको कहा जाता है ना कि पासे कभी भी पलटे जा सकते हैं। फुल टॉच इस बार देखना पड़ेगा क्या होगा। 6 रन वाला ये शॉट बिल्कुल सीमा रेखा के बाहर, गजब का स्ट्रोक, शानदार स्ट्रोक। अभी भी ये मुकाबला पूरी तरीके से समाप्त नहीं है। हम जिस बात पर अभी चर्चा कर रहे थे वो खिलाड़ी बिल्कुल ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली, ये एक ऐसा बल्लेबाज है जो अपने आप में काबिलियत रखते हैं, हुनर रखते हैं कि इस मैच का वो नक्शा पलटा जा सकता है। फिलहाल देखना पड़ेगा क्या ये बैट्समैन इस खेल का नक्शा बदल देगा। तीसरे सीजन में एपीएल के मैन ऑफ द टूर्नामेंट चुने गए थे। शानदार बल्लेबाजी इस बल्लेबाज के देखने को मिली थी। वो ऋषिकेश तरे अभी तक दिखाई नहीं दिया गया जिसके लिए उनको जाना जाता है। फिलहाल देखना है ऑन द क्रीज स्ट्राइकर एंड पर एक बार फिर अंकित नाइक की ये अगली बॉल देखा, जांचा, परखा, जाने दिया। 9 बॉल गए इस बार। ये क्रीज से बाहर शायद टिप्पा खा रही है और यहाँ अब ये फ्री हिट भी होगा। अंकित नाइक एक मजबूत ऑलराउंडर, लेकिन देखना पड़ेगा ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भोपोली ये स्टार बैट्समैन क्या करेगा। नजरें और निगाहें इनकी तरफ लगी हुई है। फ्री हिट बॉल देखना है क्या होगा इसका नतीजा। राइट अप ओवर द विकेट। फ्री हिट के सुंदर तरीके से गेंद को खेल लिया गया। कारपेट के सारी गेंद पहुंचती हुई। ओ माय गॉड, बेहतरीन फील्डिंग। आदेश कनोजा मेन फ्रॉम उघानी खांड गांव के इस फील्डर ने रोक लिया इस गेंद को। सिंगल केवल मिल सकती है। स्कोर इसके साथ ही पहुंचता हुआ
34 रन पर, क्योंकि एक ही रन मिला। और ये जेडी फाइटर्स टीम की बात करें तो वो इस बात को जानते हैं कि जितना हो सके उतना ऋषि तरे को स्ट्राइक से दूर रखे। और सोमनाथ बोचल सर का सही मायनों में बेहतरीन स्ट्रोक, 1 रन के लिए पैर पहले ही लग गए स्टंप पर। अंकित नाइक के अन्यथा शायद आउट कर सकते थे, लेकिन देखना पड़ेगा। ये 5वां ओवर चल रहा है। स्कोर की बात करें 35 रन से और 84 रन, 84 रनों का लक्ष्य है। ऋषिकेश तरे अभी भी एक उम्मीद की किरण आरबी चैलेंजर्स के लिए, जिसको कहा जाता है आरबी चैलेंजर्स की एक उम्मीद की कड़ी जिसको कहा जाता है। ओवर द विकेट, और बैट के बीचों बीच लग गया शानदार छक्का। ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भौगोलिक ऑन फायर, जबरदस्त बैटिंग करते हुए सीमा रेखा के दूसरी तरफ बॉल 6 रनों के साथ ही रन संख्या 41 रन पर। ये है क्रिकेट और इसको कहा जाता है क्रिकेट। 20 गेंदों पर 43 रन चाहिए, 43 रनों की जरूरत। ओ फील्डर, फील्डर, ओ माय गॉड, 6 रन, एक और छक्का। ओह, ऋषिकेश तरे मेन फ्रॉम भौगोलिक ऑन फायर, जीवन दान। क्या ये मैच बदलेगा? क्या इस मुकाबले का पासा पलट सकता है? क्या इस खेल की दिशा और दशा बदली जा सकती है? और क्या एक बार फिर एपीएल के इस प्रतियोगिता में जबरदस्त धमाका देखने को मिल सकता है? आरबी चैलेंजर्स बनाम जीडी फाइटर के विरुद्ध चल रहा ये मुकाबला अभी भी बाकी है। कहीं मत जाइए, जुड़े रहिए यूट्यूब के साथ और जुड़े रहिए इस ग्राउंड के साथ। रेटाम ओवर द विकेट लेकर स्लो धीमी बॉल, अपील बड़ी जोरदार हो रही है और विकेट मिल गई है। और इसी के साथ ऋषिकेश तरे जेडी फाइटर्स के लिए जो खतरे के बादल निर्माण कर रहे थे, डेंजरस इरादों के साथ खेल रहे थे, वो ऋषिकेश तरे एलबीडब्ल्यू होकर बैक टू द पेवेलियन। अंकित नाइक की शानदार गेंदबाजी ने जीडी फाइटर की जीत की राह को आसान कर दिया। वाह, इसे टेनिस बॉल क्रिकेट का एक अद्भुत नजारा कहा जा सकता है। निराश कदमों के साथ, हताश कदमों के साथ स्लोर वन धीमी रफ्तार की बॉल बिल्कुल स्टंप के बीचों बीच पकड़े गए। और इसी के साथ मात्र ओवर भी लगभग ओवर की समाप्ति हो गई है। ये है खेल और 18 बॉल 37 रनों की जरूरत, 3 ओवर बाकी थे। अगर कहीं ऋषिकेश तरे अगले 3 ओवरों में बचे रहते क्रीज में तो इस खेल का वो पासा पलट सकते थे, क्योंकि 18 बॉल पर 37 रन की आवश्यकता अभी भी बरकरार है। नेक्स्ट बॉलर समीर वर्ड, ये है आदिवासी प्रीमियर लीग विक्रमगढ़ तालुके का गजब का प्रीमियर लीग साबित होता हुआ। ऋषिकेश तरे की शानदार बैटिंग, हालांकि तारीफ करनी होगी अंकित नाइक की गेंदबाजी की। विकेट मिल गई सोमनाथ बोचल सर की, और इसी के साथ एक और बैट्समैन बैक टू द डगआउट। आरबी चैलेंजर्स की उम्मीद और आरबी चैलेंजर्स के सपने थोड़े से मुश्किलों में गए। हो। स्कोर अब मात्र कहा जाना चाहिए कि 47 रन पर 17 गेंदों पर 37 रन की आवश्यकता है। 7 विकेट्स का नुकसान अब तक। क्या बात है, ये है क्रिकेट का जादू और ये है इस बॉल क्रिकेट का जादू। राहुल भावर स्ट्राइकर एंड पर लोकल बॉय भावर पाड़ा गांव के हैं, इसी मैदान के नजदीक के गांव के खिलाड़ी हैं। होम ग्राउंड, हालांकि इनमें भी वो काबिलियत है, इनमें भी वो क्षमता है।
और शायद इनको थोड़ा पहले खिलाना चाहिए जिस तरह से ये बैटिंग कर सकते हैं। फिलहाल एक रन, हालांकि देखा जाए तो अभी भी रन उतने ज्यादा तो नहीं गए, लेकिन सबसे बड़ा खतरा कि 7 विकेट चले गए और टॉप ऑर्डर से विकेट्स नहीं है अब मात्र आरबी चैलेंजर्स टीम के पास, और इसीलिए अब दबाव उनके ऊपर। रैटम ओवर द विकेट लेकर के फील्डर, ओ बिल्कुल जेडी फाइटर्स को एक और सफलता, 8वें विकेट का पतन, और उनकी डगआउट में खुशी का वातावरण। बिल्कुल उनके समर्थक काफी खुश नजर आ रहे हैं। जेडी फाइटर्स टीम का जहां तक सवाल है, बहुत ही खुश नजर आता हुआ, रिलैक्स डगआउट दिखाई देता हुआ। इसी के देखना गए एक बार फिर अगली बॉल एक कदम आगे निकाल कर खेलने की कोशिश कर रहे थे, और इस बार मोहित भावर क्रीज पर गए। लगभग 8 विकेट्स अब तक आउट, और यहां से अब 36 रन के आसपास रन की आवश्यकता होगी या उससे ज्यादा 36 रन चाहिए। तो कहीं ना कहीं इस मुकाबले के नजरिए से देखा जाए तो जेडी फाइटर्स की पकड़ बरकरार अपील हो रही है, लेकिन बहुत बेहतरीन विकेट कीपिंग नितेश नड़गे में फ्रॉम सातखोट, बिल्कुल जबरदस्त विकेट कीपिंग करते हुए 36 रनों की जरूरत। बात करें तो ये 6वां ओवर चल रहा है, एक बॉल यानी 13 गेंदों पर 36 रनों की आवश्यकता। ओवर द विकेट, इसी के साथ सीधी विकेट कीपर के दस्तानों में अब मात्र 12 गेंदों पर 36 रनों की जरूरत। शानदार प्रदर्शन जेडी फाइटर्स टीम का कहा जा सकता है। जब तक ऋषिकेश तरी खेल रहे थे तब तक ऐसा लग रहा था कि मैच में आरबी चैलेंजर्स भी बनी हुई दिखाई दे रही थे, लेकिन जैसे ही वो आउट हो गए उसके बाद मात्र केवल मुसीबतें ही मुसीबतें, जिसको कहा जाना चाहिए। राहुल सुतार बॉलिंग करने के लिए अपने बॉलिंग मार्ग पर, मेन फ्रॉम बोरांडे, ये है बिल्कुल बोरांडे गांव का खिलाड़ी इस समय, बिल्कुल राहुल द विकेट लेकर के हम जिस बात के ऊपर चर्चा ही कर रहे थे, टीम को भूलना नहीं होगा, इनके पास वो बॉल पर 30 रनों की जरूरत। हम चर्चा ही कर रहे थे कि इनको थोड़ा
की बात करें तो कुल मिलाकर के 55 रन इस समय स्कोर बोर्ड की संख्या गए। इसी के साथ मात्र राहुल दस्टाम एक बार फिर से शॉर्ट पिच बॉल, लेकिन इस बार भी गेंद लंबाई में कम जिसको कहा जा सकता है। खेल अभी भी बाकी गए और पिक्चर अभी बाकी गए मेरे दोस्त, कहीं मत जाइए। ये जोड़ी अभी भी बेहतर करने की कोशिश कर रही है। आरबी चैलेंजर्स के लिए मोहित भावर एंड राहुल भावर की जोड़ी जो है ना, ये कहीं ना कहीं बहुत अच्छा करते हुए, जबकि दूसरी तरफ बॉलर की बात करें राहुल सुतार इस ओवर में एक बार फिर मात्र ओवर की यह अगली गेंद लेकर के दूर वाले छोर के साथ राहुल द विकेट आउट ऑफ द स्टंप, विकेट के पीछे अच्छा कार्य। राहुल भावर स्ट्राइकर एंड पर है, प्रेशर जरूर है, दबाव जिसको कहा जाना चाहिए, लेकिन नजरें अभी भी लगी हुई हैं दर्शकों की मैच की तरफ। अगली बॉल फुल टॉस थी इस बार भी, हालांकि नाखुश होंगे क्योंकि बैट के बीच में बॉल लगी नहीं। एक ही रन कहा जा सकता है, अब मात्र अंतर घटकर 24 रन का बचा गए और 7 बॉल 24 रनों हो की आवश्यकता। क्या इस बॉल पर बड़ा प्रहार देखने को मिलेगा? 7 बॉल और 24 रनों की जरूरत। मोहित भावर स्ट्राइकर एंड पर तारीफ करनी होगी गेंदबाज राहुल सुतार की। 7 गेंदों पर 24 रनों की आवश्यकता। कमाल का मुकाबला, अभी भी कांटे का संघर्ष जो है ना, वो कहा जा सकता है। दर्शकों की निगाहें अभी भी मैच की तरफ बनी हुई है और तब सारे दर्शक अभी भी ये देखना पसंद करते हैं कि कौन होगा विनर इस मुकाबले का। राहुल दस्टाम फुल टॉच, एक बार फिर से मिस हो गया फील्डर से, एक मिल गई। 23 रनों की जरूरत, 1 ओवर 6 गेंदों पर 23 रन चाहिए। बहुत कठिन तो दिखाई पड़ रहा है, लेकिन नामुमकिन जैसे सवाल अभी भी कुछ नहीं कहे जा सकते। प्लीज थोड़ी सी जल्दबाजी करें क्योंकि टीम मीटिंग करनी नहीं है। केवल कप्तान डिसाइड कर सकते हैं कि किस बॉलर को चुन लेना है, किस बॉलर से बॉलिंग करवानी है। देखना पड़ेगा। यह आदेश कनौजा मैन फ्रॉम उगानी खांड, उगवड़ा सितारा टीम के लिए घरेलू क्रिकेट जिन्होंने खेला गया, वो बॉलर अपने बॉलिंग क्रीज में। देखना पड़ेगा 1 ओवर और जिसमें रनों की आवश्यकता है 23। 6 गेंदों पर 23 रनों की दरकार। आदेश कनौजा नेक्स्ट बॉलर, बिल्कुल कमाल का मैच इसको कहते हैं। हाई वोल्टेज क्रिकेट और हाई वोल्टेज ड्रामा, अभी भी कुछ भी हो सकता है। राउंड द स्टंप, पहली बॉल बैट के बीचों बीच लगी लगी इनटू द गैप जा रही है। बहुत ही कमाल का बाउंड्री, बिल्कुल निकल गई बॉल। धन्यवाद। मोहित भावर का कमाल,
ग्राउंड है और 5 बॉल 19 रनों की जरूरत। अगले शॉट ऑफ लेंथ गेंद थी, टाइमिंग उतना खास नहीं है, 1 रन मिल सकती है और अब 18 रनों की जरूरत है। 4 बॉल 18 रनों की जरूरत। आरबी चैलेंजर्स बनाम जीडी फाइटर के विरुद्ध चल रहा ये मुकाबला कितना कांटेदार है आप समझ सकते हैं। 4 बॉल 18 रनों की आवश्यकता है। स्ट्राइकर इन पर एक बार खेल राहुल भावरपाड़ा गांव से बिलोंग करते हैं और इस बार ये ऊंचा चला गया, टाइमिंग उतना खास नहीं है और कमाल की फील्डिंग मिस्टर हितेश की कही जा सकती है। मेन फ्रॉम सावरोली से ये फील्डर, ओ हो। आरबी चैलेंजर्स जीत के आसपास तो है लेकिन जीत सही मायनों में उनसे दूर जा रही है और जेडी फाइटर्स अपने दूसरे मुकाबले में जीत की दिशाओं की तरफ आखिरी विकेट अब मात्र 3 बॉल 18 रनों की जरूरत। वो कहीं ना कहीं एलबीडब्ल्यू का विकेट जिस तरह से अंकित नाइक ने हासिल किया ना, वो काफी बहुमूल्य साबित हो गया। अगर वो विकेट नहीं मिलता तो ऋषिकेश तरह शायद इस मैच को अपनी तरफ खींच सकते थे जिस तरह से वो खेल रहे थे, लेकिन अंकित नाइक के उस चतुराई ने और अंकित नाइक के जबरदस्त गेंदबाजी ने उस विकेट को हासिल किया और उसके बाद बिल्कुल कहा जा सकता है कि जीडी फाइटर्स की राहत आसान हो गई। हालांकि मोहित भावर और राहुल भावर ने बहुत कोशिश किया लेकिन वो कोशिशें अब तक उतनी कामयाब नहीं रही है और अब यहां से 17 रन चाहिए सिर्फ 2 बॉल पर। 2 गेंदों पर 17 रनों की जरूरत। कमाल का मुकाबला देखने को मिल रहा है। आरबी चैलेंजर्स बनाम जीडी फाइटर्स अपनी दूसरी जीत की तरफ। यहां पर देखना है एक और छक्का, जिसको कहा जा रहा है ओह माय गॉड, 1 बॉल 11 रन चाहिए, 3 बॉल और 11 रनों की जरूरत है। लेकिन खबर की तारीफ करनी होगी, क्या पूरे आगे इनको खिला सकते थे। इस बार ये बॉल मिस हो गई और आखिरकार ये मुकाबला जीडी फाइटर टीम की तरफ चला गया। दूसरी जीत जीडी फाइटर के तबदील में और दूसरी हार आरबी चैलेंजर। चला लगे शंकर चंदा भाई साहब, अंकित नाइक का है लड़क की मैच। चला गाड़ी करायची आहे पुढची टीम आर्या 11 या लगेच चला घाई करायची आहे लगेच आर्या 11 कॅप्टन कर्णधार लगेच मैदानात घेऊन जायचं आहे। बॅट्समन लगेच पाठवा करायचं 2 मॅच शेष आहेत। 7वी मॅच आहे, त्यानंतर 8वी मॅच देखील आहे।